सार्वजम आवाज येत नाहीये. ओम सर्वनाम तो सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु ते माईक जवळ करा ना, माईक शांति दूर आहे, शांति आवाज येत नाही. हाँ ये तो है थोड़ा है थोडा कमी येतोय. ते माईक थोडा दूर येतो, थोडा पुढे ओढाल होता काय? है काय येत आहे थोडा आला आता. सुरुवातीचा येत नाही है मंगलाचरण आला नव्हता, आता आला. हाँ ठीक है सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति हरि ओम नारायणं निखिल पूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञम् अच्युतम् अपेत समस्त दोष अच्युतम् चालेल चालेल हा आतत गुणत्वाद आत्मा नारायणः इथून सुरू करायचंय होय. आतत गुणत्वाद आत्मा नारायण आत्मा ह्या शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे. आतत आतत आत म्हणतात तत विस्तृत सगळीकडून विस्तृतपणे असणारा आत्मा आत्मा आत आत शब्दाचा अर्थ आतत सगळीकडून फैललेला सगळीकडे व्यापलेला गुण सगळीकडून व्यापलेले गुण असलेला आत्मा शब्दाने नारायण ब्रह्मपंथाः सत्यं कर्म इति तस्यैव पंचरात्र प्रसिद्धेरेव नामभिरारब्धत्वात् ब्रह्मपंथाः ब्रह्म हा पंथ आहे रस्ता आहे मार्ग आहे सत्य स्वरूपी असणारा कर्म असतंय तस्यैव त्याच्यात पंचरात्र प्रसिद्ध असणाऱ्या नामांच्या मध्ये तसं सांगितलंय नावशी आरब्धत्वाच पंचरात्रामध्ये प्रसिद्ध असणारे नाव सगळे त्या परमात्म्याचेच आहेत ब्रह्म एष पंथा एत ब्रह्म एत सत्यं कर्म सगळे सांगितलेले नावाभिरारब्धाच म्हणून परमात्मा आत्मगुणाने युक्त असणारा आहे मुख्यतः कर्मनामा तो प्रादुर्भावात्मको हरिही मुख्यतः कर्मनामाने प्रादुर्भाव स्वरूपी असणारा प्रादुर्भावात्मक म्हणजे उद्भूत होणे प्रकट होणे नावाचं जे स्वरूप आहे त्याला हरी असं म्हणतात कर्मनामा तो प्रादुर्भावात्मक हरी हरी शब्दाचा अर्थ काय हर र गतौ र शब्दाचा अर्थ अपहरणकडे टू कॅप्चर टू स्टील हर का हरी सगळ्यांना जवळ करून घेतो याकरता हरी अनिरुद्धाचा स्वरूप देखील परमात्मा आहे तत्र ही अमित चेष्टित तत्र ही अमित तनुश्चैव परमात्मा अनिरुद्ध हे स्वरूप देखील अवतार देखील घेतो अमित चेष्टा करणारा आहे म्हणून अनिरुद्ध कर्माभासा जीवसंघ हा कर्माचे आभासक म्हणजे कर्म केल्यासारखं दाखवणारे जीवसंघ आहे सत्यम सत्य शब्दाने वाच्य प्रद्युम्न नामक सत्यम प्रद्युम्न नामक उत्कृष्ट रीतीने द्युम्न प्रकाशमान असणारा याकरता सत्य संकर्षण हरी आहे हरी हे तोच पंथा मार्ग आहे संकर्षण सगळ्यांना मार्गदर्शक आहे ब्रह्मोक्तो वासुदेव वासुदेव शब्दाने वाच्य असणारा ब्रह्म म्हणतात इत्यादी नामनिर्णय याप्रमाणे नामनिर्णयामध्ये सांगितले आहेत अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नारायण हरी इत्यादिकांचे स्वरूप दाखवलेले आहेत विरूपाक्ष म्हणजे शिव विरूपाक्ष शिव सूर्य मच्छींद्रमिंदो पवमान विष्णू इत्यादी श्रुतो मच्छी इंद्रम इंदो पवमान विष्णू ह्या श्रुतीमध्ये काय सांगितलं रे तस्यैव प्रसिद्धस्य इंद्र शब्दस्य बहुशो अभ्यासाच त्या परमात्म्याच्या ठिकाणी इंद्र शब्दाने अनेक वेळा म्हणजे अनेक ठिकाणी अभ्यास आहे म्हणजे इंद्र शब्दाने परमात्मा वाच्य आहे असं दाखवलं गेलेलं आहे अकारस्य च विष्णावेव अकार शब्दाने विष्णू परमात्माच आहे
प्रसिद्धस्य अत्र अपि अभ्यासात, हे प्रसिद्ध असणाऱ्या अकार शब्दाने विष्णू परमात्माचा वाच्य आहे असा अभ्यास आहे की नाही. तस्य यथा काप्यायसम काप्यासम पुंडरीकम एवं अक्षिणी, तस्य त्या परमात्म्याचे ज्याप्रमाणे कप्यासम, कप्यासम पुंडरीकम, कप्यासम म्हणजे पाण्यामधून उत्पन्न होणारं पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ, महिला कमळाला जे आहे कप्प्या असं म्हणतात. पुंडरीक, पुंडरीक पाण्यामध्ये कसं होणार म्हणजे ह्याच्यामधून गाळामध्ये उत्पन्न होणार पुंडरीक असतं, म्हणजे कमळ असतं की नाही पांढरा, त्याप्रमाणे त्या परमात्म्याचे अक्षिण आहे म्हणजे डोळे आहेत, म्हणून त्याला पुंडरीकाक्ष असं म्हणतात. अक्षिणी पुंडरीकम एवं अक्षिणी इति सूर्यमंडले, याप्रमाणे सूर्यमंडलामध्ये पुंडरीकाक्षत्वेन निर्दिष्टस्य, पुंडरीकाक्ष म्हणून या नावाने निर्देश करून सांगितलं. अत्रापि य एष तपती इत्यादीना तोच या ठिकाणी तपती तपश्चर्या करत असतो. सूर्य त्या परमात्म्याची तपश्चर्या करत असतो. एष तपती इत्यादीना बहुशो अभ्यासाच, एष तपती म्हणजे आज खरे प्रकाशमान होणारा, खरा परप्रकाशमान होणारा आहे. सूर्यामध्ये राहून जे कप्प्यास रूपाने परमात्मा, कप्प्यास, कप्प्यास म्हणजे पांढरा, पुंडरीकाक्ष रूपाने परमात्मा राहत असतो की नाही, ते डोळ्यामध्ये देखील म्हणूनच पांढरे बुगाळ असते, त्याच्यामध्ये काळा असतो बरं का. त्याकरता बहुशा अभ्यास हाच आहे. सूर्य ही हिरण्याक्ष, सूर्य कसा आहे, सोन्यासारखे डोळे आहेत. सविता देव आगात, सविता देव आगात पिंगलाक्षा प्रसिद्धा, या मंत्रामध्ये सविता देव आगात म्हणून या मंत्रात सविता देव, देव सविता म्हणजे, सविता म्हणजे सूर्य, आगात आलेला आहे. कसा आहे, पिंगलाक्ष प्रसिद्ध. पिंगलाक्ष, पिंगल भुरकट, पिंगळे, पिंगळे म्हणजे पिवळे पिवळसर असे, म्हणजे जवळजवळ केशरी कलर डोळे आहेत. म्हणजे त्या डोळ्यामधील जो भुगळच्या नंतर, पांढऱ्या भुगळच्या नंतरचा जो अं, भुरकट म्हणजे लालसर अशा प्रकारचा भाग असतो की नाही, तो त्या भागामुळे पिंगलाक्ष म्हणून सूर्याचं नाव आहे. विरूपाक्ष म्हणून हे कोणाचं नाव आहे, विरूपाक्ष हा शिव, हा सूर्य हा. विरूपाक्ष म्हणजे शिव, सूर्य हा सुराचार्यो विनायका, विरूपाक्ष शिव सूर्य सुराचार्यो विनायका, पुंडरीके क्षणो विष्णू सहस्राक्ष सुराधिप. स्कंद पुराणामध्ये सांगितलं, विरूपाक्ष म्हणजे शिव, सूर्य जे आहे सगळ्या सुरांचा देवांचा आचार्य आहे. विरूपाक्ष शिव सूर्य सुराचार्यो विनायका. हम्म? विरूपाक्ष जे आहे शिव, सूर्याचा गुरु, आणि सूर्य कैके सुराचार्य हा विनायक हा. सूर्य, सूर्याचा गुरु शिव हा सूर्य हा, विरूपाक्ष नावाचा शंकर सूर्याचा आचार्य आहे, आणि सगळ्या देवतांचा आचार्य विनायक आहे. काय, पुंडरीक क्षण विष्णू, पुंडरीक ईक्षण, पुंडरीक म्हणजे पुंडरीक कमळासारखं, ईक्षण म्हणजे डोळे असणारा विष्णू आहे. सहस्राक्ष सुराधिप, हजार डोळे असलेला सुराधिप आहे. सुराधिप म्हणजे देवेंद्राला सहस्राक्ष म्हणतात. हजार ठिकाणी त्याला डोळे आहेत असं स्कंदपुराणात सांगितलं. यो देवानां नामधा एक एव, नामानि सर्वाणि यमाविशन्ति तस्मै विष्णुं परममुदाहरन्ति. जो सगळ्या देवतांचे नाव स्वतःच धारण करतो, सगळेच्या सगळे नाव त्या परमात्म्यालाच लागू होतात. यम आविशंती त्यालाच लागू होतात. ज्याला लागू होतात तोच विष्णू परमात्मा आहे, तोच सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून त्या श्रुतीमध्ये सांगितलं, यम इंद्रमावर वरुण यमाव, त्या परमात्म्याला इंद्र म्हणतात, वरुण म्हणतात, काय चंद्र म्हणतात, सूर्य म्हणतात, इत्यादी सगळ्या शब्दाने तोच विष्णू परमात्माच एक एक वाक्य आहे, वाच्य आहे. विष्णावेव हे मुख्य नाम, विष्णू परमात्म्याच्या मध्ये सगळे मुख्यतः शब्द सगळे म्हणजे लागू होतात विष्णू परमात्मा. उपचारात बाकीच्या सगळ्या लोकांना उपचाराप्रमाणे, उपचार म्हणजे कसं, आता पानं वाढतात, पानं वाढल्यानंतर मीठ हे उपचाराला घालतात. सगळ्या स्वयंपाकामध्ये मीठ बरोबर असताना तुम्ही मीठ घालावं असं शास्त्र आहे की नाही.
मीठ घालावं हे कशाला? उपचारासाठी. ते उपचार आहे. पान घातलं की मीठ घालावं, असा तो उपचार आहे. तरी तुम्ही सगळ्या ह्याच्यात वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, सगळ्यामध्ये मीठ बरोबर घातलं तरी देखील पान वाढलं की त्या पानाला मीठ घालावंच लागतं. का? तर उपचारतः. तसं उपचारतः सगळ्यांना नावं येतात, तर कसे उपचारतः? खरं पाहता सगळ्या नावांचा मुख्य वाच्य परमात्मा असताना देखील ह्या सगळ्या लोकांना त्या नावाने कशाला बोलावलं जातं? तर पानाला मीठ वाढल्यासारखं बोलावलं. उपचारात तेषां विष्णू नाही व कृता पुरा. विष्णू परमात्म्यानेच असं उपचारासाठी म्हणून सगळ्या लोकांना नावं दिलेली आहेत. इत्यादी ना तस्य सर्वनामत्वाच्च. म्हणून ह्या सगळ्या वाक्याने विष्णू परमात्मा सगळ्या नावाने वाच्य आहे हे दाखवलेलं आहे. नकारो बलम, शकार प्राण, आत्मा इत्यादी इत्यादी ना ते बी विष्णू म्हणून शब्द आहे. त्या विष्णू ह्या शब्दामध्ये नकार जो आहे की नाही, तो नकार म्हणजे बळ. श म्हणजे आहे ते प्राण, बलिष्ठ असणारा असं प्राण, सगळ्यांचा बलिष्ठ असणारा आत्मा. आत्मा इत्यादी का नामामध्ये देखील सगळीकडे सगळ्या लोकांच्या मध्ये अत्यंत बलिष्ठ असणारा असा प्राण आहे. म्हणून विष्णू शब्दाची व्याख्यान सांगू उपसंहार करताना नकार, बल आणि शकार म्हणजे प्राण आणि विष्णू विष्णू म्हणून इत्यादी ते रूप दाखवलेले परमात्म्याचे. आत्म ब्रह्मादय शब्द समृद्ध विष्णू आत्मा ब्रह्मा इत्यादी सगळे शब्द विष्णू हवे असणाऱ्या विष्णू परमात्माला सोडून दुसरीकडे जे दिसून येतात ते त्यांनीच दिलेले असतात. न वर्तन्ते तदन्यत्र. बरं का? ब्रह्मादिक शब्द जे आहेत की नाही, आत्मा ब्रह्मा इत्यादी शब्द विष्णू परमात्म्याला सोडून दुसरीकडे लागू होत नसतात. मुख्यतः परमात्म्याच्या ठिकाणीच लागू होतात ना. वर्तन्ते तदन्यत्र. शृंगी बेरे अग्नी शब्द. शृंगी बेरे, शृंगी शृंग असणाऱ्या, बेरे म्हणजे एखाद्या शृंग असणारे, एखादं बेर म्हणजे एक फावली. त्या भावलीमध्ये शृंगापासून तयार केलेली जी भावली असते ना, त्या भावलीला अग्नी शब्दाने बोलावलं जातं की भावली अग्नी. पद्मपुराणामध्ये शृंगी बेरे, शिंगापासून तयार केलेलं बेर. बेर म्हणजे एक भावली. जेव्हा प्रतिमा असते की नाही, प्रतिमा भग्न झाली तर दुसरी प्रतिमा जेव्हा ठेवायची असते, त्यावेळेस काय केलं जातं म्हणजे ते शिंगाने एक भावली तयार करतात. शिंगाची एक भावली तयार करतात आणि त्या भावलीमध्ये त्या प्रतिमामध्ये असणारे जे सन्निधान असते ना देवाचं, ते उतरून घेतात, त्याच्यामध्ये उतरवतात. नंतर मग सगळं बांधणं झाल्यावर नवीन प्रतिमा घालताना ह्याच्यातून पुन्हा त्याच्यात घालतात. ही पद्धत आहे, बरं का? म्हणून दुसरीकडे शृंगी विरामध्ये म्हणजे शृंगापासून केलेल्या ते भावली असते, त्या भावलीमध्ये देखील अग्नी शब्दाने वाच्य असणारा परमात्मा तिथं बोलावला जातो. अग्नी शब्दाचं देखील उच्चारण त्या ठिकाणी केलं जातं. एको नारायणाशीन ब्रह्मान च शंकर, एको नारायणाशीन ब्रह्माने राणः, वासुदेवो वायुदमग्र आसीन ब्रह्मान च शंकर. अनेक श्रुती आहेत, या सगळ्या श्रुतीमध्ये देखील हेच सांगतात एक नारायण परमात्मा मुख्य आहे. न ब्रह्मा न शंकर, बाकी सगळे ब्रह्मदेव शंकर एक नारायण एकाच ब्रह्मशब्दाने वाच्य आहे, बाकी सगळे कोणी वाच्य नाही आहे. वासुदेव वा इदमग्र आसीत, वासुदेव रूपी परमात्माच आधी मुख्य असतो. न ब्रह्मानंद शंकर, ब्रह्मदेव शंकर हे सगळे पहिल्यांदा नसतात. म्हणजे सृष्टीच्या आधीच्या प्रसंगात आधी दुसरे कोणी नसतात. इत्यादी सगळ्या श्रुतीमध्ये देखील सांगितलं. इत्यादी श्रुतीभ्यश्च अग्रशब्द गुणाधिक्यवाची. आता तिथं अग्नीमध्ये जो अग्र म्हणून शब्द आहे की नाही, अधिक गुणांनी युक्त असणारा म्हणजे जागर. मुखंडा कोणाला करतो? जो जास्त गुणांनी युक्त असतो त्यालाच मुखंडा करतो.
जास्त त्याच्यामध्ये गुण दिसून येतात त्यालाच आग्रह म्हणून म्हणतात. आग्रह म्हणजे पुढे करतात. पुढारा, पुढारेपणा म्हणजे मुख्यता असेल तर पुढार. इदम रमा ब्रह्मा शिवादिकम, हे जे रमा ब्रह्म शिव इत्यादीचे शब्द आहेत की नाही, सर्व जगदपेक्षात्म, जगदपेक्षा जगताच्या अपेक्षेच्या प्रमाणे आत्मैव अग्रे. आता ह्याच्यामध्ये विचारायला गेलं तर आत्मा परमात्मा अग्रे, अग्र म्हणजे मुख्य. कृष्णदेव अग्रे हा सर्व गुणांनी चर्चा, सगळ्या गुणांनी तोच अग्र असतो. अग्र म्हणजे प्रधान आहे, प्रमुख आहे. तत्र हेतु, त्याच्यासाठी कारण काय? तर अन्यथा न किंचन नामिषदाशी, त्याला सोडून दुसरं कोणतंही खोटी असणारी अशी गोष्ट नाहीये. विशद म्हणजे झाकून गेलेली अशी कोणतीही गोष्ट, हा, त्याच्यामध्ये कोणतीही झाकून राहिलेली गोष्ट गोष्ट नाहीये. सगळं प्रत्यक्षपणे दिसून येणारी गोष्ट आहे. विशद आशीत, विशद म्हणजे झाकलेली. हा, आता मिशत म्हणजे डोळे तुम्ही झाकतात की नाही, त्यावेळेस उन्मिशन निमिशन अपी म्हणून तिथं म्हणतात. डोळे झाकले, मिशत म्हणजे झाकणे असा. हा, ते झाकून असे कोणतीही गोष्ट नाहीये, प्रत्यक्षपणे दिसून येणारी गोष्टी आहेत सगळे. सर्वस्या निर्मेषणम नासी त्याचा अर्थ, सगळे ह्याच्या शिवाय कोणतेही असे पापणी असे उघडले जात नाही बरं का. हा तिथे राहत असतो म्हणूनच उन्मिशन निमिशन होत राहतं. पापणी खालीवर खालीवर तडप घालणं करणं चालत असते. तत उन्मेषण कशापि नास्ति, स्वतःच स्वतः डोळं उघडणेपणा दुसऱ्यांना कोणाला नाहीये. परमात्माच आहे, परमात्माच आहे. म्हणजे परमात्मा तिथे राहूनच डोळे झाक उघड करत. अस्थि शब्द वत आशीत शब्द होती, इथं अस्थि म्हणून शब्द आहे ना, त्याप्रमाणे आशीत या शब्दाचा अर्थ देखील घ्यावा. सर्व काल साधारण, हा, ते का आशीत म्हणजे सर्व कालामध्ये साधारणपणे भगवान राहतो, परमात्माच असतो. भगवत प्रसादादेव सर्वदा सर्वं कि सर्वं किंचित उन्मिषती. हा, काही कोणतीही गोष्ट थोडं झाकली जाती, त्या भगवंताच्या प्रसादामुळे सर्वदा झाकली जाते, उघडली जाते. स्वातंत्र्येन पूर्णोन्मेषो विष्णुरे, स्वतंत्रपणे पूर्णपणे डोळे उघडणंपणा हे विष्णू परमात्मालाच असते. तो स्वतंत्र इथे देतो, कोणालाही दुसऱ्या डोळे उघडलेले ठेवणं परमात्माच्या हातात आहे. म्हणून मनुष्याचे डोळे उघडले जातात, झाकले. बाकीच्या कोणालाही देवतांना वगैरे नसतात. उघडणेपणा झाकणेपणा हा तो डोळ्यातील प्रभाव आहे, प्रकार आहे, तो भगवंताच्या अनुग्रहानेच होत असतो. म्हणून तुम्ही आपल्या खालीवर झाकणं उघडणं करत असतात की नाही, ते भगवंताच्या प्रसादाने नाही. उन्मयेशो गुणसंपूर्ते उद्रिक्ता अनुभव स्मृतः. उन्मेष म्हणजे उघडणे. परमात्मा संपूर्ण गुणांनी युक्त आहे. उद्रिक्ता अनुभव श्रुतः, अनुभव परमात्म्याचा अनुभव कसा आहे, उद्रिक्त आहे, कधीही झाकला जात नाही. हे दाखवून देण्यासाठी आपण डोळे उघडले. आपले जे डोळे डोळे उघडतो आपण, ते कशामुळे उघडतो? तर परमात्मा सकल गुणांनी संपूर्ण आहे हे समजून घेण्यासाठी डोळे उघडायचे. उद्रिक्ता अनुभव हा त्याचा अनुभव ज्याला, त्याचं स्वरूप ज्याला माहित असतं ना, ते डोळे झाकले जातात. म्हणून याकरता देवाचं दर्शन घ्यायला गेलो असताना डोळे उघडे ठेवून दर्शन करावं. जेव्हा गेलं की डोळे झाकून, हा, आपोआप बंद होऊन जातात. ते त्याचे गुण पाहायला की असं पुरे असं वाटायला लागतं. हा, ज्या लोकांना आता पुरे असं वाटतं ना, ते डोळे झाकतात. ज्या लोकांना अजून पुरे वाटत नाही, ते लोक असं बघतच राहतात बरं का. उन्मेषो गुणसंपूर्ते हे उद्रिक्ता अनुभव स्मृतः.
तमेव मिषणं नाम तद्रूपं विनुते यथा. त्याला उन्मिष, मिषणं म्हणजे काय, झाकणेपणा. तद्रूपम विनुते यतः, चांगलं सत्स्वरूपी असणारा असं रूप परमात्माचं विनुते जाणतो, याकरता डोळे झाकतो. ते बघतो आणि डोळ्यामध्ये डोळे बंद करतो, म्हणजे काय आहे त्याचा अर्थ? तेच डोळ्यामध्ये ठेवून घेऊन डोळे झाकतो असा अर्थ. मिषच्च नान्यद विष्णोर ही. मिषत म्हणजे काय? विष्णू परमात्माला सोडून दुसऱ्या कोणालाही झाकणेपणा नसते. किमुतोन्मेष, किमुतोन्मिष दिश्यते. दुसरं, उन्मिषत म्हणजे झाकलं जाणार असं काहीतरी आहे का? काही नाही. कोणतेही देवता किंवा असुर, राक्षस ते डोळे झाकलत असतात ते. मिषच्च नान्यद विष्णोर ही. विष्णू परमात्माला सोडून दुसरं कोणतीही गोष्ट झाकली जात नसते. उन्मिषद इष्यते, उन्मिषद म्हणजे झाकलं जाणार. उच्चैर मिशन हे भगवान सर्वदैव जनार्दना. उच्च स्वरूपाने परमात्माला आपण डोळे उघडून पाहत असतो, पाहिलेलं असते. म्हणून याकरता आपण पाहिलेली गोष्ट विसरलो नाही म्हणून डोळे झाकतो, एवढंच. पाहिलेली गोष्ट विसरू नाही म्हणून डोळे झाकतो. ते सारखं आपल्या डोळ्यामध्ये राहावं याकरता डोळे झाकतो. म्हणून सत्वत्व निर्णयामध्ये सांगितलं, नास्ति नारायण समम न भूतं न भविष्यती. भारतामध्ये देखील सांगितलं, नारायण परमात्मा सारखा सगळा प्राणी एक देखील नाही, किंवा होणार देखील नाही, झालेलाही नाही म्हणून सांगितलं. हं. नास्ति नारायण समम न भूतं न भविष्यती. न भूतं न भविष्यती, भूतकाळामध्ये नव्हतं, होणारही नाही. हे पार. सर्व जीवानां रमायाच प्रलेपी विद्यमानत्वादेव नाग्रह. सर्व जीव आणि रमादेवी हे प्रलयामध्ये देखील असतात. हे म्हणून नाग्र येते, ते आग्रह नाही आहेत. त्याच्या आधी म्हणाला परमात्मा कालापेक्षा, कालांच्या अपेक्षेने वेळ असते की नाही, वेळेच्या अपेक्षेने पाहिलं तर आधी कोणी आग्रह नव्हतेच, म्हणजे आधी नव्हतेच. हीनमिषत्वाद अन्ये रामग्रह, त्यांचा ग्रंथ डोळे झाकणेपणा परमात्म्याचा अधीर असल्या कारणाने दुसरे कोणीही आग्रह नाही. डोळे उघडल्या बरोबर असं, डोळे उघडल्या बरोबर तुम्हाला जे समोर दिसतात की नाही, तर कोण दिसतो? तर परमात्मा दिसतो. म्हणून झाकलेले डोळे उघडले असतात ना, म्हणजे काळ म्हणतात त्याला. तोच परमात्मा पहिल्यांदा दिसतो असा अर्थ. हीनत्वमेव तेषां सृष्ट्यादिना दर्शयति. त्यांना सगळ्यांना सृष्टी इत्यादिकापासून काय कळतं? तर ते सगळे सृष्ट झाले म्हणजे त्याच्या अधीन असणारे म्हणून. परमात्म्याच्या अधीन असते, त्यांना सृष्ट करायचं देखील, सृष्टी करायची. स्थूल शरीरस्य पूर्वाभाव तथैव अर्थतः सिद्ध्यति. स्थूल शरीर आधी नव्हतं, नसलेला पूर्व स्थूल शरीर नसलेलं जे आहे त्यांना आणून देतो असा अर्थ. परमात्माच आणून देतो. प्रलय अखिलम देवी, प्रलयामध्ये देखील सगळं देवी, लक्ष्मी देवी प्रसादाने जाणती. प्रलय कालामध्ये देखील देवी लक्ष्मी विष्णू परमात्म्याच्या प्रसादाने जाणती परमात्माला. जानाति नित्य ज्ञानेन मुक्ता ध्यान स्थितालये. तिला नित्य ज्ञान असतं, याकरता ती मुक्त स्वरूपामध्ये असते. ध्यान स्थितालये, प्रलय काळामध्ये ध्यानामध्ये असल्यासारखं बसलेली असते ती. ध्यानामध्ये कसं बसतात की नाही, त्याप्रमाणे ती बसलेली असते. म्हणजे तिला परमात्म्याचं ज्ञान नसते असं नाही. परमात्म्याचं ज्ञान असल्या कारणाने प्रलय कालामध्ये काही करायचं नसते, म्हणून डोळे झाकून मस्त त्याचं ध्यान करत बसते असा अर्थ. असं तत्वामध्ये सांगितलं. ब्रह्मादीनां शरीरांतरस्यापि प्रलये अनुक्ते दिव अभाव. ब्रह्मदेव इत्यादिकांचं शरीर अंतरच्यापी दुसरं शरीर त्याला मिळतं, याकरता प्रलयामध्ये ते राहत नसतात. म्हणजे प्रलयामध्ये राहत नाही म्हणजे त्या शरीराने त्या स्वरूपाने नसतात. अनुक्ते देव अभाव स्थिती, म्हणजे ते लोक त्या रीतीने नसतात. ब्रह्मदेवाला जे ब्रह्मदेवाचं शरीर देतात की नाही, त्या शरीराच्या आकाराने तो नसतो. मग सृष्टीच्या प्रसंगामध्ये त्यांना वेगळं शरीर दिलं जातात.
म्हणून हे सिद्ध होतं. रमादेवी मात्र असते नित्य ज्ञानाने युक्त असणारी प्रलय कालामध्ये ध्यानमग्न होऊन राहते, त्यानंतर तीच दिसते. ठीक आहे, तिला नवीन शरीर येतं असं नाही. ब्रह्मदेवाला मात्र, ब्रह्मादिक देवतांना मात्र कसं आहे, आधी असलेलं जे शरीर आहे ते सोडून दुसरं शरीर त्यांना प्राप्त होतं. या करता त्यांना सृष्टी आहे. आत्मा ब्रह्माग्र इत्यादी गुणाग्रत्व हरेर्वरे. आत्मा म्हणजे परमात्मा, ब्रह्म अग्र इत्यादी, ब्रह्मा अग्र म्हणजे ब्रह्मा, आत्मशब्द वाच्य असणारा परमात्मा ब्रह्मा स्वरूपाने राहतो इत्यादी या सगळ्या मंत्राने गुणाग्रत्व हरेर्वरे. सगळे गुण, अग्र म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ गुणाने युक्त असणारा परमात्मा असा अर्थ दाखवतात. कालज्येष्ठ न यस्मात, त्या परमात्माला कालतः ज्येष्ठ आहे. ब्रह्मदेव उत्पन्न व्हायच्या आधी तो होता, या करता तो आधी असल्या कारणाने अग्र आहे, मोठा आहे. असल्या रीतीचा ज्येष्ठ परमात्मामध्ये येतं का? नाही, ते नाही आहे ज्येष्ठ. तसल्या प्रकारचा रे केव्हाही ज्येष्ठच असतो तो. हा, म्हणून काल ज्येष्ठ न यस्मात तत्सृष्टियुक्ते देव सिद्ध. त्याच्यामुळे त्या परमात्म्याची सृष्टी म्हणजे परमात्मा सृष्टी झाला असं नसते काल ज्येष्ठ. तसं मत्स्य अवतार झाला, त्यानंतर कूर्म इत्यादिकांचा अवतार होतो. हे सगळे त्या अवताराच्या आधी मत्स्याधिक अवतार होता, या करता ते अग्र म्हणून ते पहिले असं म्हणताय. ते केव्हापासूनही केव्हाही कायमचे असतातच, म्हणून त्यांना अग्रत्व इत्यादी जे आहे लागू होत नाही. कालज्जयी यस्मात्सृष्टियुक्ते इत्यादी वाक्य निर्णयामध्ये सांगितलं. गुणाग्रत्व हरीचे गुण असे आहेत, तेव्हाही अग्रज असतात ते गुणाग्रतायाम एव कालज्येष्ठस्य अभियंतरता. गुण अग्र म्हणजे गुण सगळे पुढं पुढं असल्या कारणाने, मध्ये आधीपासून असल्या कारणाने कालज्येष्ठ. म्हणून काल हा ज्येष्ठ आहे, कालचा हा ज्येष्ठ आहे, हे त्याच्यामध्ये अंतर्भूत होऊन जातात. गुण अग्र असल्या कारणाने काल ज्येष्ठ असलेला त्याच्यामध्ये अंतर्भूत होऊन जातात. हम विष्णू बिभर्ती हम नामक विष्णू परमात्माला बिभर्ती धारण करते म्हणून अंबा, अंबस्य पारे म्हणून हा हे तर दुर्गा देवीचं सूत्र आहे. अंबस्य पारे, अंबशी अपारे. अम नामक विष्णू परमात्माला धारण करते. पाण्यामध्ये परमात्मा असतो ना, या करता अंबा विष्णू लोक, विष्णू लोकाला अंबा म्हणतात. विष्णू लोको दिवस परे महदादय. महा विष्णू लोक हा सर्वश्रेष्ठ लोक आहे, महदाधिक त्याच्यानंतर आहे. भू भुवा स्वा महा जनहा तपा सत्य असे हे सगळे लोक आहेत की नाही, ते सगळे लोक आधी पहिला प्रथम विष्णू लोक, त्याच्यानंतर सगळे लोक आहेत. दिव्यपी, वर देखील दिव्यपी भगवंता प्रतिष्ठती प्रतिष्ठा. जीवलोकामध्ये देखील भगवंताची प्रतिष्ठा असते, म्हणजे त्या ठिकाणी देखील भगवान राहतच असतो. म्हणून प्रतिष्ठा म्हणजे सगळ्या लोकांना प्रतिष्ठा देणारा तोच आहे. प्रतिष्ठा म्हणजे काय? स्टेबिलिटी देणारा तोच आहे. तेषु सर्वेषु प्रत्यक्षतश्च प्रत्यक्षतः जरती. त्या सगळ्यांच्या मध्ये लोकांमध्ये भूलोक, भोरलोक, सर्वलोक, परलोक, यमलोक, तपोलोक, सत्यलोक इत्यादी जे लोक आहेत की नाही, तर सगळ्या लोकांमध्ये प्रत्यक्षतः परमात्मा संचार करत असतो. म्हणून अंबस्य, अंबस्य पारे मंत्रामध्ये अंबस्य पारे अंब म्हणजे पाण्यामध्ये धारण करतो, आकार नामक गोष्ट परमात्माला धारण करते. देवा परे देवश्च अंबो नाम काय. हा देव हा द्युलोकाच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ स्थानामध्ये असतो, म्हणून त्याला अंबो नाम का म्हणून अंब हे नाव आलेलं आहे त्याला, असा अर्थ त्याचा जाणूया. सूर्य मरीची नाम तत्र विशेष. सूर्याचे किरण त्या ठिकाणी विशेष हे करून व्यापलेले असतात. विततत्वाद अंतरिक्ष विशेषेन विततत्वात पाहिजे, तर अजून एक तर पाहिजे बरं का. विशेषेन विततत्वाद, विततत्वाद अंतरिक्ष मरीचया म्हणून अंतरिक्ष म्हणतात. मरीची म्हणजे किरण, सगळीकडे व्यापलेले असतात किरण सूर्याचे.
मरीचीनाम अयनात, मरीचीनाम किरणांचे, अयनात म्हणजे आश्रय असतात, किरणांना आश्रयभूत आहेत म्हणून. पृथिव्याम क्षिप्रम मरंती ती पृथ्वी मरा, पृथिव्याम क्षिप्रम मरंती, पृथ्वीवर पडल्याबरोबर नष्ट होऊन जातात म्हणून पृथ्वी मरा, पृथ्वीला मर म्हणतात बरं का. आणि तिथं किरण तिथं आले की थांबून जातात. पृथिव्याम क्षिप्रम मरंती ते पृथ्वी मरा, म्हणून पृथ्वीला मर शब्दाने म्हणतात. मरीची शब्द असं म्हणजे ते इची म्हणून म्हणतात की नाही, ते व्यापलेलं जातात, सगळीकडे व्यापले जातात म्हणून मरीची. आणि भूमीच्या ठिकाणी व्यापले जात नाहीत म्हणून ते मर, भूमी म्हणजे मर. भूतेभ्यो अनंतरम त्वंडम सृष्ट्वा विष्णुसुतान् प्रभो, प्राण्यांच्याकडून प्राणे भूतेभ्यो अनंतर पहिल्यांदा प्राणी मात्रांना उत्पन्न केलं, त्यानंतर एक अंड उत्पन्न केलं, मग त्याच्यामध्ये अंड उत्पन्न करून विष्णू परमात्मा सगळ्या देवतांना त्याच्यात बसवतो. दृष्टवा विष्णू सरान प्रभू, सगळ्या लोकांना त्या अंड सृष्ट करून त्याच्यामध्ये सगळ्या देवतांना प्रभू. लोकभेदांच चक्रे, तर त्या ठिकाणी लोकांचा भेद आहे. मग तिथं सगळ्या देवतांना ठेवून अनेक लोक तयार केले. मात्र पश्चात ब्रह्माविशेष, सगळ्यामध्ये ब्रह्माविशेष हे करून राहतोच. ब्रह्म म्हणजे चतुर्मुख देव राहतोच. सम्यक चकार लोक स्थान, सगळ्या लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा लोक म्हणजे सत्य लोक. लोक करता तथाच, म्हणून परमात्म्याला लोक करता असं म्हणतात, सगळ्या लोकांचा करता. सगळे सत्य लोकापासून ते प्रारंभ करून आता लोकांपर्यंत सगळे परमात्म्याने केलेले आहे. म्हणून ब्रह्मविवर्तन ते सांगितले. किती ब्रह्म ते या अधस्तात, या अधस्तात पूर्वमेव सृष्टा देवता ता आप इत्युच्यते. हे संपली आधी बरोबर आहे. खालच्या लोकां, ठीक आहे, या अधस्तात पासून मग उद्याच्या आहे सगळी. हो. या अधस्तात पूर्वमेव सृष्टा देवता देवता ता इत्युच्यन्ते आप इति इत्यादी सगळी गोष्ट हे उद्या त्याला सांगूया.